काय हिसाब करायचं काका? किती रुपये होतात बघायला? काय किती झाला? काय किती माल लागला भाऊ? भाव 12,600. 12,600 कशाला? कांडीला? हो. मंड्याला? 11,600. 11,600. किती झाले पैसे? नाही मी दुसरं पाहिलो. दुसरंच आहे काय? हा. शेतकरी मरायला काय भाव लागला? नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे दिनांक 28 एप्रिल 2026 गुरुवार आणि आज आपण परत आलेलो आहोत तामसा मार्केटला. तामसा मार्केटचा व्हिडिओ आपण परवाच्या दिवशी दिला होता. आज गुरुवारी खरं पाहता नांदेड मार्केटचा व्हिडिओ होता, पण काही अडचणीमुळे मामाच्या मुलाचं लग्न होतं, तर म्हणलं चला लग्न पण अटेंड करता येईल आणि मार्केटचा आज स्थिती पाहता येईल. आज गुरुवारी बंदमारीमुळे थोडंसं मार्केट धीम होतं, तर खूप कमी शेतकऱ्यांनी आपला माल मार्केटला आणला होता. तर पाहू आज मार्केटला काय रेट आहे, करूया शेतकऱ्याशी चर्चा. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. कुठून लेकर कोण आहे शेतकरी? तुम्ही आहे ना? किती एकर होती? आमची 2 एकर. काय भाव लागला? 11,400. कांडीला? 12,500. किती एकर होती म्हणलं? 2 एकर. 2 एकर. किती झाली? 17 काडीचे 12 बंद. काय झालं नाही हो, कमी हो, पावसानं नुकसान झालं. पाऊस नाही झाला होता. कोण्या गावचे म्हणले तुम्ही? गोपीतांडा गोपीतांडा. कुठं आहे? भोकर धानोरा. भोकर धानोरा. 12,500. 12,500. टोटल किती काटा झाला वाटायला सगळा? हां झाला म्हणलं ना. टोटल याच्या बंड्यासकट किती आहे? बंड्यासकट 12 बंड 17 काडी. 12 बंडा 17 गाडी. दुसरा लॉट आहे. बरं. दादा कोण्या गावचे? जवळगाव. हे हां हां. बंड्याला काय भाव लावला? आणि कांडीला? बंडा येतो की 11,600 बंड्याला, 12,600 कांडीला. 11-12. किती एकर होती? 1.5 एकर होती. किती झाली? बरं लागलाय भाव. बंदबारी आहे नाही तर ते बंदबारी म्हणजे हा कालपासून 2 दिवस झाले मेसेज टाकायचं म्हणून बंदबारी म्हणून. बरं, पैसा द्यावा लागते. मी शावकार वगैरे नाही, पत्रकार बी नाही. राम राम दादा. राम राम. कोण्या गावचे? खापराळा. तालुका बिल्ली जिल्हा नांदेड. बिल्लोली पकडा मला. काय लागला भाव? लागायचं बघा. झालं नाही रे? पहिले एक झाली म्हणजे अजून डब्ल्यू होते ना काका. महाशेतकरी हे लागला किती? 12,800. 12,800 बंड कांडीला लागला आणि 11,500 बंड्याला लावला. काढी दाखवा. यावर्षी क्वालिटी लई हे निघाला का? लई आमदा सडणीचा प्रकार इतका झाला. सरणीमुळे किती एकर होती म्हणलं? एकर बरोबर. एकर भर होती. किती झाली? काय 12-13 कडे झाली होती. 12-13 करते. आता 17 कडे आहे. 17 कडे आहे. कसं काय भावाविषयी काय समाधान? पाठपासून जेवण भूक लागली. हा ते 11,200. हा. 12,200. थांब, तसं नाही, रेकॉर्डिंग चालू आहे इकडे. ते 12,200 12,800 लावली होती, याला 12,200 करायची. यानं म्हणलं ना आपल्याला 12,200. 12,200 11,800 लावली.
11,200 लावायचे आता. हे खरी परिस्थिती दाखवून द्यायची शेतकरी. म्हणजे तुम्ही जे बोलले ते लावले हा. पहिले जास्त लावले होते कमी लावले आता पहिले नाही सांगायचं ना, रेकॉर्डिंग कर पहिले. आणि असं टाक इथं, पहिले जास्त लावली होती, शेतकरी लबाड बोलायला. लबाड बोलू नका, आपण सत्य परिस्थिती टाकतो. मी नाही, टाक मी जे सांगायला ते कर. नाही एक गोष्ट आहे का ते बरोबर करतात ते ना. मी पट्टी हातातच घेईन. ऐका दादा एक मिनिट आहे का, मी शेतकऱ्यांना हेच रेट सांगतो, शेतकऱ्याचं तोंडून आहे तेच. आगाव मी माझ्या मनाने सांगत नाही कधीच. हा टाकतात टाका बरोबर टाका, ते जे म्हणले ते टाका पहिले. हा सालभर माझा भाव करून मला थोडं पट दे. सांग आता 12,800 टाकलं होतं, लबाड बोलायचं ना. 12,200 सांगितलं. खरं सांगा किती लावला, खरं सांगा. कोण शेतकरी कोण आहे? मला शेतकऱ्याची तुम्ही आहे ना. काय लावला होता? 12,800 12,800 लावला होता. बंड्याला बंड्याला 11,700 लावले होते. 100 वाढले. हा ठीक आहे ते चांगला भाव लागला म्हणा की तुम्ही. हो बरं ते दादाचा आता ते सोडा, त्यांनी 12,200 मिळाली आणि खोडून लबाड काम नाही म्हणा व्हिडिओ टाकणार. लबाड बोलू नका, मी शेतकऱ्याचा तोंडून असं स्पष्ट सांगतो. बोलणार माणूस येऊन ठीक आहे धरा नेमन हळदीला भाव राहा 20,000 रुपये. 50,000 रे मला देणारा माणूस पाहिजे की नाही कोणतरी. तुम्ही तिकडे भांडा घेऊ चालतं. बंडा कुठं गोट्या बाहेर राहिल्या बघा. कोण्या गावची म्हणले तुम्ही? वाई कोणती वाई? जे खरं आहे ते सांगा माणसाला, जे करायला ते खरं आहे ते सांगून द्या. कोणता आहे काका तुमचा? हो कोणता आहे? हे होय का? हे होय तुमचाच आहे की? कोण्या गावचे तुम्ही? बितनाळ उमरी. हे बंडा हा हे होय का बंडा? काय लावलेत भाव? 11.5 बंडा 12.5 शेंग. किती एकर होती? 2.5 एकर. किती झाली म्हणलं? हां म्हणजे सगळी टोटल वजन झालं एवढं किती झाली? किती क्विंटल झाली? 55 क्विंटल झाली. 1 एकरमध्ये? 2 एकरमध्ये? 2.5 एकरमध्ये. काय लावला भाव ते दाखव. 11.5 12.5 11.5 बरं लागला का भाव? काय ना उतरले म्हणायचं काय मार्केट डाऊन आहे म्हणायचं काय आता मार्केट बरं आहे 13 13.5 घेतले काय बरं आहे शेतकऱ्याचं मरण आहे. हा कायचं बरं आहे शेतकऱ्याचं मरण आहे. शेतीचं सोयीचं आहे सालभर कष्ट करून काय आहे माझ्या. हो बरोबर. हळदीला खर्च बकोळ आहे. खर्च खूप खर्च आहे हो. लावल्यापासून इथं आणतेपर्यंत खर्च आहे. हो टोटल खर्च आहे. खर्च करायला काय उरते मला किती केला खर्च तुम्ही? 2 एकरला 2.5 एकरला? 2.5 एकरला 1 लाख रुपये खर्च झाला. 1 लाख रुपये. 1 लाख रुपये नॉर्मल खर्च. हो नॉर्मलच खर्च. नॉर्मल बोलतो 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. ते बी घरचे माणसाचं सोडूनच औषध पाना असं काढणं फिरणं सोडून द्या. हे सोडून आता 1.5 लाख रुपये खर्च येते. खत औषधी निंदन उंदन हे सगळं धरलं तरी 1 लाख रुपये. हे काढणं भाव तर त्याला 15 भेटायला पाहिजे होता तर परवडत होतं. काय तुमचं मन काय म्हणणार? द्यायचा प्लॅन आहे की नाही? द्यायचं काय नाही इलाज हा नाही इलाज आहे. द्यायचा प्लॅन नाही इलाज आहे. काय करायची किती काकूट केलं तरी तेच होय. एका घरी नेऊन ठेवा का. तुम्ही आणल्या दादा? हा कोण्या गावचे तुम्ही? पात्रड. कोणतं पात्रड? हिसा कांसा पात्रड. हो हिसा पात्रड म्हणतात ते. येत आहे का? किती एकर होती? दुसऱ्या सांगाली होय. झाला का भाऊ? नाही झाली नाही हिचा आहे की भाऊ हिचा आहे? कोणता भाव दिला? हे शेवटचं पोतं आहे का तुमचं? 80% शेतकऱ्याचे माला आमदार डॅमेज. कोणत्या शेतकऱ्याचा सडणीचा प्रकार म्हणशाल इतके? कोण्या गावची काका? उमरी. किती एकर होती? ट्रॅक्टर भरून आणल्या? 2 एकर. किती झाली? 35-40 क्विंटल. काय लागला भाव? झाला का? भाव झाला नाही. बंडा कोणता ते? बंडा चांगला तेच असते. मग जास्त वावरात चढणे शेंगाला डंगरात की नाही म्हणजे शेंग त्या वावरात बंडा बघा लई रगड निघते निघते की नाही. बंडा कसा निघाला बघा चांगला ठोकर बंडा निघते एकदम.
सावकार 2 दिवस झालं बंद बारी म्हणाले कसं नाही आवक जास्त आहे थोडीशी आणि लोडिंगला जरा प्रॉब्लेम व्हायला म्हणून 2 दिवस आलं जरा ते शेतकरी म्हणाल ते आता बंद बारी आहे लोडिंगला लेबर थोडे कमी आहे त्याच्यामुळे झालं की थोडं आवक बी कमी आहे झाला का इथं शेतकरी कोण आहेत झालं हां कोण आहे शेतकरी काका हो काका काय लागला भाऊ काय हां कोण आहे शेतकरी मला तुम्ही स्मार्ट शेतकरी मराठवाडा सडन म्हणला किती पुढे 24 आहे 12,500 हे 12,200 शेंग 11,500 बंडा 3 नंबर माल आहे तो 12,200 11,500 क्वालिटी क्वालिटीला पाहून भाव द्यावा लागेल क्वालिटीला ना द्यावा मालाला पाहून द्यावा लागेल की नुसतं याच्याकडे हे करावं लागेल समोरची पार्टी मला मालाला पाहून भाव आता देईल ना आता क्वालिटी सगळी तशीच आहे आता तुम्हीच म्हणाले की 80% मालाची क्वालिटी अशीच आहे जसं माल तसा भाव तसं द्यावा लागेल कालची गोष्ट सांगतो काल इथं एक्सपोर्टची एक पार्टी आली ती मुंबईची ते पार्टीला 100 गाडी माल घ्यायचा होता त्यानं हिंगोलीला गेला नांदेडला गेला वसमतला गेला रिसोडला गेला एक पोता माल घेतला नाही त्यानं का बरं घेतला नाही हे जे एक्सपोर्टला मालच चालत नाही हे जरा हां हे जे आहे मरका माल म्हणाले ना त्याला माल किती घ्यायचा होता 100 असे मोठे ट्रक 100 गाडी घ्यायचा होता त्यांना वसमत नांदेड वहिंग सगळीकडे फिरला हे जे क्वालिटी सगळीकडे हेच आहे एक पोतं घेतलं नाही रिकामं वापस गेलं 4 दिवस पूर्ण पुऱ्याकडे फिरलं हे माल चालतच नाही बाहेर देश हे आपल्या इकडे भारतामध्ये काही चालते येतं हे बाहेर देशात माल चालतच नाही तिथं पूर्ण त्याची लॅब टेस्टिंग होते सगळं टेस्टिंग होते हे माल तिथून रिजेक्ट होते माल आता याच्या शेतकऱ्याची काय वापस गेलं चुका त्याने, शेतकरी वापस नाही त्यानं. शेतकरी शेतकरीच नाही हे आपल्या लोकलमध्ये चालते लोकल चालते आता बाहेर देश जर एक्सपोर्ट माल झाला थोडा भाव उंचा भेटू शकतो पण हे माल तिथे चालत नाही ना मग भाव भेटेल का साहेब आता 1-2 दिवसाखाली बरोबर होते यायला कशाला ज्या मालाला 2 दिवसाखाली याच्यात 500-700 रुपये कमी झाले आज काय भाव टाकला मी तुमची काय प्रतिक्रिया सांगा 12,500 हा? नाराज व्हायला तुम्ही लय शेतकरी माणसं बारीक माल आहे म्हणजे मरका माल आहे बरं काही याच्यात कमी जास्त करा गुरुवारचा आपल्या इथे गुरुवार आहे इथं काय सगळीकडे जाऊ का? सारखंच आहे यात काही बरोबर करा आणि लावा. एक 10 मिनिट थांबा करू थोडं थांबा 10 मिनिट थांबा माणसं येऊ द्या एक 10 मिनिट थांबा पाहू काय तर लई इम्पोर्ट एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे घसली पाहिजे मला घसली पाहिजे मला सारखी पाहिजे ना असं बिलकुल डॅमेज लागणार सगळ्या याच्यामध्ये निवड शेंग खराब झाली बंडा ठोकर होते ते सडणीच्या प्रकारामध्ये ते सडणीचे काय लागला भाव भाव लागला बघा याला 10,700 10,700 आणि बंड्याला 10 भरती भरती 10 लागला बोला आहे माहिती एखादीच नाम आहे एखादे हा एखादा आहे ना एखादा 10,700 कांडीला 10,700 म्हणा की 10,700 आणि बंडेला 10,000 कोण्या गावची तुम्ही हळदा किती एकर होती हो आता होय पण आता किती एकर होती 1 एकर 20 एकर होती हां
काका भाव तुम्हाला किती पाहिजे एवढ्या तितका भाव देतो. शेठजी माल वाळून द्या. हे बघा एवढ्या मोठ्या जिन लाईन आम्हाला वापस नाही पडतं खाती का माल कच्चा माल आहे, वाळलेला माल द्या, मी घेतो. भोकरच्या पलीकडून आले आम्ही कच्चा माल आहे, काय करू आम्ही घेऊन काय करावं कच्चा माल? कणकण वाळून द्या, भाव देतो ना. त्या मालासारखा भाव देतो ना तुम्हाला बी. त्याच्यामध्ये या वर्षीचं सांगूच नका हळदीचं उत्पन्नाचं. नाही दादा, नाही बोलतो. ये तर होते वा. मी एक रुपया बी नाही करू शकत त्याच्यात, नाही करू शकत. तुम्हाला ते आहे, मी टाकून देतो गाडीमध्ये, काय हरकत नाही. याच्यावर नाही कसं बोलायला माझी याला क्वालिटी काय शेंगाला खरं म्हणेल मी. नाही नाही, हे घेऊन कुठं काय करावं काय? घाले मी तुम्हाला कणकण भाव देतो. बोला बोला काय होईल? आमचे पैसे आकडो पण थोडं 1-2 दिवस वाळू द्यायचं. ते शेंग आधी येते शेंग आधी येते थोडं बंडाला. तारीख काय लिहून दिली? थोडी जास्त काय करू हो आता काय आपल्या हातात काय शेत पिकलंय शेतात त्याला काय करू शकतो आपण. हा 4 तारीख याच्यावर लिहून दिली. हातात कशी लागलं आम्ही टाकलं तर येईल. त्याला नमत लागला क्वालिटी जर खराब झाली त्याला आपण तर दिसायला शेतकरी काय करू शकतील त्याला. हा ठीक आहे. काय हिसाब करायचं काका किती रुपये होतात बघायला काय किती झाला काय किती माल लागला भाऊ. भाव 12,600 12,600 कशाला कांडीला मंड्याला 11,600 11,600 किती झाले पैसे. नाही हे बी दुसरं पाहलो दुसरंच आहे काय. हा शेतकरी मरायला काय भाव लागणार मरायला माणूस हो मग काय काय भाव काय भावाचंच काही नाही झालं. भावच काय काम होत नाही वाढायचं शेतकरी मरायला इकडे कोणाचं मोदीचं. त्याने भाव वाढवला हो त्याने भाव वाढला तिथं वाढायला हो हो बरोबर आहे. भावाच कमी झाली काय करायचं. 13वर होती आता 12वर 11:30 12 झाली. मला पाणी पियाला गाडी घंट्या झालं भांड्यामध्ये पाणी पियाला गाडी हळदीला आला शेतकरी बेभाव आहे ना. अवघड एवढं मोठा माल. कोण्या गावची तुम्ही. भानेगाव भानेगाव. किती एकर होती किती एकर होती. एकर 2 एकर होती. किती झाली आता किती होती की आता कट्टा किती आहे पोती किती आहेत. पोती आता 85. 85 पोते आहेत त्या. हां 85 मिळाल्यानं 40 45 85 45 हो होईल. मग त्यांची व्यवस्था हो ही काय खत पाणी काय भाव झाले खताची. आमदा तर लय झालेत. तेच मारून आमदा तर लय होणार आहेत. आमदा 2,500 पोतं होणार आहे. 18 झाले की 1800चा गेला काळ 2,500 झाले. 10 26 20 कोणते कोणते मजूर किती झाली याची. मजूर झाली सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठीच झाल्यात. 18,000 रुपये एकर काढायचं. तुमच्या इकडे 18,000 चालली का. 18 आमच्या इकडे सध्या 1-2 हजारांनी कमी आहे म्हणून. हां 15-16 चाललंय आमचं. ट्रॅक्टरचे 10,000 ट्रॅक्टरचं हात लावा लागतो जशी लावली तशी हात लावा लागतो. तुमचे दादा आहे हां काय भाव लागला. दिला नाही अजून आता सॅम्पल बघितले त्यांनी. कोण्या गावचं तुम्ही. मी सोमटान करतो. सोमतान कुठला हे थोडा नवीन दिसायला थोडं थंड दिसायला. आता सावलीमधून भरून आलेली गाडी आहे. ते हवा खाऊ द्या हवा खाऊ द्या निसर्ग हवा खाऊ द्या थंड खरं थंड दिसायला गरम येईपर्यंत हवा खाऊ द्या. गरम दिसते थंडगार दिसायला बाल. दादा कोणी शेतकरी आपण बोलणार नाही का. नाही मी शेतकऱ्याचं बोलणार आहे. व्यापारी सगळे व्यापारी कोणीच बोलणार का. नाही 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 असं नाही आता त्याला काय आपण फ्रीज मध्ये ठेवलं नाही काही नाही. थंड नाही लागाली म्हणे. मग अंगा असं हाताला लावल्यावर थंडगार दिसते म्हणून म्हणतो मी तुम्हाला. असा विषय सावलीमध्ये नाही. गाडी होती ना. हां गाडी सावलीमध्ये होती. नाही घरात असं 1-2 दिवस ढोल करून ठेवला होता का म्हणजे. हां तेच म्हणाला. रात्री 8 वाजता ढोल उंबळला आता हे सगळे मला हातात घेतले की नाही मी हातात घेतले की नाही असं गरम गरम लागत हे थंड गार लागायला म्हणून म्हणालो. आता उन्हात आपण फिरायला या एकदम थंड घेतलं ना म्हणा जाणवले म्हणून म्हणालो. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे डेली बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परवाच्या दिवशी टाकलेल्या व्हिडिओला आपल्या 4,500 शेतकऱ्यांनी पाहिले. फक्त 27 शेतकऱ्यांनीच फक्त सबस्क्राईब केले.
तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.